तर डॉक्टर सर, आपण आता एवढा वेळ हे पुरुषांच्या प्रॉब्लेम्स बद्दल आपण डिस्कस केलं, की म्हणजे ईडीचा प्रकार किंवा मग इन्फेक्शनचा प्रकार किंवा खूप इतर गोष्टी. आणि पण आय एम शुअर फिमेलला सुद्धा प्रॉब्लेम्स होतात आणि कुठे ना कुठे ते लाजतात, बट त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न नक्कीच असतो की याचं सोल्युशन काय. जसं आपण म्हणतो संसाराची दोन चाकं म्हणजे आपण म्हणजे नवरा बायको, तर दोघांच्या चाकामध्ये बरोबर प्रॉपर हवा पाहिजे. एक एक्झॅक्टली. पंक्चर असेल तर गाडी चालणार. तर त्याचप्रमाणे दोघांना प्रॉपर नॉलेज असणं पण गरजेचं असतं. ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये समस्या असतात त्यामध्ये स्त्रियांमध्ये असतात. जसं की स्त्रियांना मेनोपॉज झाला, लेडीजना दोन तीनच प्रॉब्लेम असतात. एक काम इच्छेचा अभाव असतो. काम इच्छेचा अभाव असेल तर नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये स्त्रियांमध्ये हेमोग्लोबिन खूप कमी असतं. आपण हेमोग्लोबिनचे इंजेक्शन किंवा आपण देऊ शकतो, किंवा व्हिटॅमिन D3 कमी असतं ते पण आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा ड्रायनेस ऑफ वजन असेल तर भरपूर लुब्रिकंट वगैरे भेटतात, ते पण त्यांना आपण ऍडवाइस. काही काही ऑइंटमेंट असतात जे आपला ओलावा निर्माण करण्यासाठी नक्कीच इंटिमेट ऑइंटमेंट असतात, ते पण मदत करतात. आफ्टर द एज ऑफ 45 तुम्ही कसं म्हणजे प्रॉपरली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करायची, काय करायची, जसं मी मागच्या वेळी बोललो तुम्हाला की व्हायब्रेटिंग रिंग पण आपण ऍडवाइस करू शकतो. असे बरेच काही प्रॉब्लेम असतात की जे की आपण म्हणजे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आणि आपलं लैंगिक आयुष्य वयाच्या 60, 65, 70 वर्षापर्यंत आपण दोघं मिळून एन्जॉय करू शकतो.